महाराष्ट्र शासनाने दुष्काळजन्य परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले होते. हे अभियान महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबवल्याने अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला, तर काही गावांना जलमय होण्याची वेळ आली. या गावांमध्ये काही विहिरीतून आपोआपच पाणी बाहेर पडताना दिसत आहे. काही विहिरी तर ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र सुद्धा नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. पाहूया जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा. नांदेड जिल्ह्यातील बेंबर हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून या गावात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नाला खोलीकरण व नाला सरळीकरण, डाळीचे बांध, सिमेंट बंधाऱ्यातील व माती बंधाऱ्यातील गाळ काढणी अशी विविध कामे भोकरी कृषी विभागाकडून करण्यात आली. या कामामुळे जमिनीत पाण्याचे स्रोत होऊन पाणी साठ्यात वाढ झाली आहे. येथील शेतकरी भाजीपाला, दूध या व्यवसायाकडे वळलेले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही यावेळी सुटला आहे, असे येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. अनेक शेतकऱ्यांचे कोरडे पडलेले बोर या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे आपोआपच ओव्हरफ्लो होऊन बोरमधून पाणी बाहेर येत असतानाचे दृश्य दिसत आहे. जवळपास 1 महिन्यापासून हा पाऊस आपल्याकडे तर बंदच झाला जमा आहे, पण पाऊस बंद असताना सुद्धा हा बोर इतका ओव्हरफ्लो होतोय, म्हणजे याचा अर्थ आपल्या जमिनीतले पाण्याची पातळी वाढण्याला किती मोठ्या प्रमाणावर मदत झाली हा प्रत्यक्ष अनुभव आपण आपल्या डोळ्यांनी घेतोय. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच जलयुक्त कामामुळे पाणी साठा होऊन अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे, असे मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवले. आपण अनेक गावे आपण या अभियानामध्ये आपण अंगीकृत केलेली होती. त्यापैकी बेंबर या गावाचा मी उल्लेख करेल. बेंबर गावामध्ये आपण जसं बाकीच्या गावांना आपण जल आराखडे तयार करतो, वॉटर बजेटिंग तयार करतो, तसं आपण केलं. या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे कृषी विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि लघुसंपदा, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून आपण फार चांगल्या पद्धतीने आराखडे तयार केले, आराखड्याची अंमलबजावणी केली. आणि आतापर्यंत जो दुर्लक्षित राहिलेला घटक जो होता क्षेत्र उपचार, ज्याला आपण एरिया ट्रीटमेंट म्हणतो, या एरिया ट्रीटमेंटमुळे आता आपण जर बेंबर गावाला भेट दिली तर निश्चितपणे तिथे आपल्याला पाण्याची पातळी तर आपल्याला वर आलेली दिसेलच, यासोबत भूतलावर, जमिनीवर देखील पाण्याचे स्रोत आपोआपच बाहेर पडत आहेत हे सुद्धा दिसेल. हे शक्य झालं आपल्या एरिया ट्रीटमेंटमध्ये केलेल्या कामामुळे. या कामासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना फायदा झाला असून शेतकरी शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आणि भाजीपाला या व्यवसायाकडे वळलेले असून या भागातील शेती सुद्धा भरलेल्या पिकाने डोलताना दिसत आहे. अनेक गावांनी एकत्रित येऊन या अभियानाचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकेच खरे. प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड.